प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये आज आपण प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती याबद्दल माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या व स्वरूपाबद्दल माहिती पाहिलेली आहे। आज प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती व अभ्यास घटक, कोणकोणते अभ्यास घटक यामध्ये समाविष्ट होतात याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये पहिला अभ्यासाचा जो काही घटक आहे तो म्हणजे पृथ्वी। प्राकृतिक भूगोल हा पृथ्वीच्या निर्मितीपासूनचा अभ्यास करतो। पृथ्वीच्या निर्मितीपासून आत्तापर्यंत जे बदल झालेले आहेत या सर्व घटकांचा अत्यंत सखोल आणि सविस्तर असा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो। त्यामध्ये पृथ्वीच्या निर्मितीविषयक विविध प्रकारचे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत। पृथ्वीचं वय किती आहे, पृथ्वीची निर्मिती कशा पद्धतीने झालेली आहे याविषयी सिद्धांत मांडण्यात आलेले आहे। त्यानंतर पृथ्वीचा असणारा वैशिष्ट्यपूर्ण असा जो आकार आहे, वैशिष्ट्यपूर्ण आकार व पृथ्वीची मोजमाप, मग या मोजमापामध्ये पृथ्वीची त्रिज्या, पृथ्वीचा परिघ, व्यास, विषुववृत्ताच्या दरम्यान असणारा व्यास, ध्रुवाच्या दरम्यान असणारा व्यास, या संदर्भात सखोल असं अध्ययन करून त्याचं मोजमाप करण्यात आलेलं आहे आणि त्याचा वापर विषयाच्या ज्ञानामध्ये वापरला जातो। पृथ्वीवर स्थान निश्चितीसाठी अक्षांश व अक्षवृत्ते, रेखांश व रेखावृत्ते याचा सुद्धा समावेश या अभ्यासामध्ये केला जातो। पृथ्वीची असणारी परिवलन आणि परिभ्रमण गती, पृथ्वीची गती, पृथ्वीवर दर्शनात येणारी वेळ, कालमापन, या विविध प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत यांचा सविस्तर अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो। त्यानंतर दुसरा मुद्दा प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये येतो तो म्हणजे पृथ्वीवर असणारी प्रथम श्रेणीची भूरूपे। पृथ्वी निर्मितीबरोबर निर्माण झालेली खंड आणि महासागर ही प्रथम श्रेणीची भूरूपं आहेत। या खंड आणि महासागराची जी काही निर्मिती आहे या निर्मितीपासून म्हणजे पृथ्वी निर्मितीपासून आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये जे जे बदल या संदर्भात झालेले आहेत याचा सखोल असा अभ्यास आणि या संदर्भात असणारे सिद्धांत हे प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। या सिद्धांतामध्ये 3 सिद्धांत अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामध्ये वेगनरचा खंडवहन सिद्धांत आहे। 19व्या शतकात वेगनर या तज्ज्ञाने हा सिद्धांत मांडलेला आहे आणि त्यामध्ये त्याने असं प्रतिपादन केलेलं आहे की पृथ्वीवर असणारे जे काही आज खंड आणि महासागराचं जे काही वितरण आहे हे प्रथमपासून जसं आहे
म्हणजे आत्ता जी आपणाला स्थिती दिसते ही पूर्वीच्या काळी तशी स्थिती नव्हती, त्यामध्ये सातत्याने बदल झालेले आहेत. तर खंडवहनाचा सिद्धांत हा अभ्यासला जातो. दुसरा खंड आणि महासागराच्या निर्मितीच्या संदर्भातला महत्त्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे भूमंच विवर्तनिकी सिद्धांत किंवा तबक भूमंच विवर्तनिकी सिद्धांत, की ज्याला प्लेट टेक्टॉनिक इंग्रजीमध्ये म्हणतात, प्लेट टेक्टॉनिक, थेरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक. यामध्ये खंड आणि महासागराच्या निर्मितीच्या संदर्भात सखोल असं भाष्य करण्यात आलेलं आहे. तिसरा आधुनिक काळात मांडण्यात आलेला जो काही सिद्धांत आहे तो म्हणजे सागर तळ प्रसरण सिद्धांत. या व्यतिरिक्त अजून काही सिद्धांत आहेत, थेरी ऑफ आयसोस्टेसी, संतुलनमूलक सिद्धांत. तर अशा पद्धतीने पृथ्वीवर निर्माण झालेली जी काही खंड आणि महासागर ही महत्त्वाची प्रथम श्रेणीची जी काही भूरूपं आहेत, या भूरूपांच्या संदर्भात हे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या सिद्धांताची उपयुक्तता ही सातत्याने पडताळली जाते आणि त्यातून नवीन अशा प्रकारच्या माहितीची जी काही भर आहे ही भर प्राकृतिक भूगोलाच्या अभ्यासामध्ये पडत असते. त्या दृष्टिकोनातून प्रथम श्रेणीच्या भूरूपाचा समावेश हा व्याप्तीमध्ये केलेला आहे. प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये पुढचा घटक जो आहे तो म्हणजे द्वितीय श्रेणीची भूरूपे. द्वितीय श्रेणीची जी भूरूपं आहे ती भूपृष्ठावर असणारी पर्वत, पठारे आणि मैदाने ही द्वितीय श्रेणीची भूरूपं आहेत. या द्वितीय श्रेणीच्या भूरूपांची निर्मिती पृथ्वी अंतरंगामध्ये होणाऱ्या भूप्रक्षोभक हालचालीमुळं होत असते. लाखो वर्षाच्या कालावधीमध्ये पृथ्वीच्या अंतरंगामध्ये ज्या काही हालचाली झाल्या त्या हालचालीतून पर्वत, पठारे आणि मैदाने या भूरूपांची निर्मिती झालेली आहे. याचा सखोल असा अभ्यास भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. पुढचा घटक या अभ्यास घटकामध्ये समाविष्ट होतो तो म्हणजे पृथ्वीचं अंतरंग. पृथ्वीचं अंतरंग कशा प्रकारचं आहे, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये असणारी पदार्थ कोणकोणत्या प्रकारचे आहे, अंतरंगाचं तापमान कशा प्रकारचं आहे, अंतरंगामध्ये दाब कशा प्रकारचा आहे, अंतरंगात असणारे विविध प्रकारचे जे काही थर आहेत या थरांची रचना कशा प्रकारची आहे, या संदर्भात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यास केला जातो. तसंच ज्या काही भूप्रक्षोभक हालचाली घडतात, शीघ्रगतीने हालचाली घडतात, याच्यातून विविध प्रकारचे जे काही पदार्थ बाहेर पडतात त्या पदार्थाच्या अभ्यासातून पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात जी माहिती मिळते ती यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. शीघ्रगतीने जे काही हालचाल होतात त्यामध्ये भूकंप ही एक हालचाल आहे. त्या भूकंपाचा अभ्यास करून भूकंप लहरीचं जे काही मापन केलं जातं त्या अभ्यासावरून आपणाला पृथ्वीच्या अंतरंगासंदर्भात माहिती मिळत असते. ती माहिती या अभ्यासामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. त्यानंतर आपणाला कल्पना आहे पृथ्वीचा पृष्ठभाग म्हणजे जे काही शिलावरण आहे हे शिलावरण खडकापासून तयार झालेलं आहे. तर या खडकाचे उत्पत्तीनुसार
त्याच्या रंगानुसार, त्याच्या पोतानुसार त्याचे विविध जे काही प्रकार पडतात त्याचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. खडकांचे विविध होणारे जे काही उपयोग आहेत, हे उपयोग हे भूरूपशास्त्रामध्ये अभ्यासले जातात. त्यानंतरचा भाग यामध्ये समाविष्ट होतो तो म्हणजे भूप्रक्षोभक हालचाली. भूप्रक्षोभक हालचाली ज्या आहेत, या हालचाली पृथ्वीच्या अंतरंगात निर्माण होतात. काही हालचाली मंद गतीने कार्य करतात, तर काही हालचाली शीघ्र गतीने कार्य करतात आणि या हालचालीचा परिणाम भूपृष्ठावर होतो. भूपृष्ठावर विविध भू आकारांची निर्मिती या हालचालीमुळे होत असते. विशेषतः पर्वत जे आहेत, पर्वतांची निर्मिती, पठारांची निर्मिती, खचदऱ्यांची निर्मिती ही भूप्रक्षोभक हालचालीमुळे होत असते. तर या भूप्रक्षोभक हालचालीच्या संदर्भात सखोल अशा प्रकारचा जो काही अभ्यास आहे हा भूरूपशास्त्रामध्ये केला जातो. तसेच मानवावर ज्या हालचालींचा मानवी क्रियावर जास्त परिणाम होतो त्यामध्ये भूकंप आणि ज्वालामुखी ह्या शीघ्र गतीने घडणाऱ्या अतिशय प्रक्षोभक अशा प्रकारच्या हालचाली आहेत. तर या हालचालीच्या संदर्भात अभ्यास हा प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र आणि भूशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे अपक्षय. म्हणजे पृथ्वीवर असणारं जे काही भूपृष्ठ आहे, या भूपृष्ठावर बाह्य कारकांचा परिणाम होत असतो. बाह्यकारक जे आहेत, या बाह्यकारकांच्या प्रभावामुळं, या बाह्यकारकांमध्ये मग तापमान आहे म्हणजे सूर्यप्रकाश आहे, वारा आहे, पाऊस आहे, नदी, हिमनदी, सागरी लाटा आणि भूमिगत पाणी, हे विविध प्रकारचे जे काही कारक आहेत, हे कारक भूपृष्ठावर सातत्याने कार्यरत असतात, कार्य करतात आणि या कारकांच्या कार्यामुळं भूपृष्ठाचा अपक्षय होतो, त्याचं विदारण होतं, झीज होते, क्षरण होतं. क्षरण झालेला जो काही भाग असेल हा बाह्यकारकाच्या प्रभावामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जातो. वाहून नेलेला जो काही भाग आहे याचं संचयन होतं. तर खनन, वहन आणि संचयन म्हणजे खननाची क्रिया ज्या विशिष्ट भूभागावर झालेली आहे त्या भागाचा आकार या क्रियेमुळं बदलतो. जिथली झीज झालेली आहे, जिथलं खनन झालेलं आहे, जिथला अपक्षय झालेला आहे त्या भागाचा आकार बदलतो आणि वहन होऊन ज्या भागामध्ये हे विदारित पदार्थ जे असतात यांचं संचयन होतं, त्याची भर पडते. त्याची भर पडल्यामुळं त्या भूपृष्ठाचाही आकार बदलतो. म्हणजे थोडक्यात अपक्षयाच्या या क्रियेमुळं
खनन, वहन आणि संचयन म्हणजे भूपृष्ठाला एक नवीन प्रकारचा आकार प्राप्त होतो आणि हा आकार विविध प्रकारचा जो काही आकार आहे वेगवेगळ्या कारकांच्या कार्यामुळे निर्माण झालेला जो काही आकार आहे कोणकोणत्या प्रकारचे भू आकार निर्माण होतात याचा सखोल आणि सविस्तर असा अभ्यास हा व्याप्तीमध्ये समाविष्ट होतो की ज्याला अपक्षय म्हणतात। त्यानंतर खनन व संचयन कारके। खनन व संचयन कारके कोणकोणत्या प्रकारचे आहेत? खनन व संचयन कारकामध्ये पहिला कारक जो आहे तो म्हणजे वाहतं पाणी, नदी। नदीचं कार्य किंवा वाहता पाण्याचं कार्य कशा पद्धतीने होतं? वाहतं जे काही पाणी आहे हे या पाण्यात निर्माण झालेली जी काही शक्ती असेल या शक्तीद्वारे खनन, वहन आणि संचयन होत असतं। खनन कशा पद्धतीने होतं, ही क्रिया कशी घडून येते, कसा भूपृष्ठाचा अपक्षय घडून आणला जातो या संदर्भात अभ्यास हा यामध्ये केला जातो। म्हणजे खनन म्हणजे नदीचं खनन कार्य आहे। त्यानंतर वारा हा जो काही बाह्यकारक आहे हा बाह्यकारक ज्या प्रदेशामध्ये म्हणजे ज्या प्रदेशामध्ये तापमान जास्त आहे, ज्या प्रदेशामध्ये पर्जन्य कमी आहे, मृदा ही अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे, वनस्पतीचा अभाव आहे, अशा भागामध्ये वाऱ्याद्वारे अत्यंत प्रभावी अशा प्रकारचं कार्य घडतं। वाऱ्याद्वारे खनन होतं आणि त्यातून विविध भू आकार तयार होतात। वाऱ्याद्वारे वहन केलेला जो भाग आहे विदारित पदार्थ याचं वेगवेगळ्या भागामध्ये संचयन होतं आणि या संचयनातून सुद्धा विविध भू आकार तयार होतात। यानंतरचा जो कारक आहे तो म्हणजे हिमनदी। हिमनदीचं जे काही कार्य आहे हे कार्य पर्वतीय भागामध्ये ज्या ठिकाणी कमी तापमान आहे, ज्या भागामध्ये सातत्याने बर्फाचं संचयन होतं, पर्जन्य हे हिमवृष्टीच्या रूपात होतं, अशा परिसरामध्ये पर्वतीय प्रदेशामध्ये हिमनदीचं कार्य होतं आणि हिमनदीच्या कार्याद्वारे सुद्धा भूप्रदेशाचा आकार हा त्याच्यामध्ये बदल होतो। खनन कार्यामुळे विविध प्रकारचे भू आकार तयार होतात। तसंच संचयन कार्यातून म्हणजे नंतरचा जो काही भाग आहे, पर्वताच्या पायथ्याचा जो काही भाग आहे, या पायथ्याच्या भागामध्ये संचयन कार्य होतं आणि या संचयन कार्यातून विविध प्रकारचे भू आकार तयार होत असतात। खनन व संचयन कारकातील पुढचा कारक जो आहे तो म्हणजे भूमिगत पाणी। भूमिगत पाणी म्हणजे जमिनी अंतर्गत मुरणारं जे काही भूजल आहे याचं वहन हे जमिनी अंतर्गत भागात होत असतं आणि ज्या भागामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे अशा भागामध्ये त्या चुनखडीतील काही भाग हा या पाण्याबरोबर विद्राव्य होऊन निघून जातो आणि त्यातून त्या भागामध्ये विविध भू आकार तयार होतात। वहन व खनन व संचयन कारकामधला शेवटचा कारक आहे म्हणजे सागरी लाटा। समुद्राच्या किनाऱ्याचा जो काही भाग आहे या किनाऱ्याच्या भागामध्ये सातत्याने सागरी लाटांचं कार्य होतं। तर सागरी लाटांच्या कार्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी खनन होतं, वहन होतं आणि संचयन कार्य होतं।
यातून सुद्धा किनारवर्ती जो काही भाग असेल या भागामध्ये विविध प्रकारचे भू आकार तयार होतात आणि या सर्व घटकांचा अत्यंत सखोल, सविस्तर आणि शास्त्रीय पद्धतीने जो काही अभ्यास आहे हा भूरूपशास्त्रात म्हणजेच प्राकृतिक भूगोलामध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा व्याप्तीमधला घटक आहे तो म्हणजे शिला पदार्थाची हालचाल आणि उतार. म्हणजे आत्ताच आपण खनन व संचयन कारक पाहिलेले आहेत. म्हणजे भूकवचाचा जो काही भाग आहे या भूकवचावर सातत्याने बाह्यकारकाचा परिणाम होतो. बाह्यकारकांच्या परिणामामुळं भूपृष्ठाचं किंवा खडकाचं विदारण होतं, त्याची झीज होते. कठीण असणारा जो काही खडक आहे हा बाह्यकारकांच्या प्रभावामुळं तो कमकुवत होतो, तो तुटतो, फुटतो, झिजतो, त्याचे तुकडे तुकडे होतात, त्याचे बारीक कणात रूपांतर होतं आणि या ज्या काही क्रिया आहे या सातत्याने होत असतात. त्यामुळं भूपृष्ठाचा भाग हा कमकुवत होतो, त्यापासून मृदेची निर्मिती होते. आणि मग असे जे काही पदार्थ आहेत हे पदार्थ ज्या भागामध्ये भूपृष्ठाला उतार आहे या उताराच्या अनुषंगाने त्याचं वहन होतं. तर या शिला पदार्थाची जी काही हालचाल आहे याची सविस्तर सखोल अशी जी काही माहिती आहे ही माहिती आपण या भागामध्ये घेत असतो. उतार असल्यामुळं शिला पदार्थांनी जर जागा सोडली तर त्यातून विविध आपत्ती निर्माण होतात आणि त्या आपत्तीचा मानवी क्रियावर, मानवी व्यवसायावर परिणाम होत असतो. तर त्या अनुषंगाने भूगोलात किंवा प्राकृतिक भूगोलामध्ये हा जो अभ्यास आहे हा अभ्यास केला जातो. तर व्याप्तीमध्ये ही इतके जे काही घटक आहेत हे घटक सखोलपणे समाविष्ट होतात. याचा आपण सखोल अशा प्रकारचा अभ्यास करतो. तर प्राकृतिक भूगोलाच्या ज्या काही व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत तर त्या व्याख्येमध्ये 3 आवरणांचा सातत्याने उल्लेख केला जातो. ती 3 आवरणं आहेत. एक म्हणजे शिलावरण, दुसरं आहे वातावरण आणि तिसरं आहे हे तिन्ही जे आवरणं आहेत ही 3 आवरणं अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची आवरणं आहेत पृथ्वीवरील. हे तसे वेगवेगळे दिसतात आपणाला, पण यांचं जे काही कार्य आहे हे कार्य एकमेकाशी संबंधित अशा प्रकारचं कार्य आहे. तर त्यामधील शिलावरण जे आहे याचा समावेश हा व्याप्तीमध्ये होत असतो. तर आत्ताच आपण माहिती पाहिलेली आहे की शिलावरणामध्ये म्हणजे पृथ्वीचं अंतरंग, पृथ्वीच्या अंतरंग आणि त्यामध्ये होणाऱ्या हालचाली त्याचा परिणाम होऊन पृथ्वीवर निर्माण झालेली भूपृष्ठ रचना, पृथ्वीवर अंतर्गत हालचालीचा परिणाम होऊन निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या ज्या काही आपत्ती आहेत तर त्यामध्ये भूकंप असेल, ज्वालामुखी असेल किंवा प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीची जी काही भूरूपं निर्माण होतात, त्यानंतर खनन, वहन, संचयन ही विविध प्रकारची
ज्या काही हालचाली ही कार्य घडतं, या सर्व घटकांचा समावेश हा शिलावरणामध्ये होत असतो. शिलावरण हे मृदेचं आवरण आहे. या आवरणामध्ये घडणाऱ्या विविध प्रकारच्या क्रियाप्रक्रिया ज्या आहेत, या क्रियाप्रक्रिया आपण या ठिकाणी अभ्यासत असतो. दुसरं आवरण जे आहे हे वातावरण. वातावरण म्हणजे पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेचं जे काही आवरण आहे, या आवरणाला वातावरण असं म्हणतात. हवेच्या आवरणाचा जर विचार केला तर हे हवेचं आवरण भूपृष्ठालगत हे दाट आहे आणि भूपृष्ठापासून जसजसं आपण दूर जातो, जास्त उंचीवर जातो, तसं हवेचं हे आवरण विरळ होत जातं. हवेच्या म्हणजे हवेच्या मध्ये विविध वायू आहेत आणि त्यांचं वायू प्रमाण हे निश्चित अशा प्रकारे ठरलेलं आहे. लक्षावधी वर्षाच्या प्रक्रियेतून हवेमध्ये या ठिकाणी ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि इतर प्रकारचे जे काही वायू आहे, क्रिप्टॉन, झेनॉन, मिथेन, हायड्रोजन, ही विविध प्रकारचे वायू या हवेच्या आवरणामध्ये समाविष्ट आहे. हवेबरोबर वातावरणामध्ये विविध प्रकारचे धूलिकणांचा समावेश होतो. या धूलिकणांमध्ये सूक्ष्म कण आहेत, अतिशय लहान म्हणजे मायक्रॉन इतकी त्याची जाडी असते. नॅनो मायक्रॉनपर्यंत सुद्धा हे सूक्ष्म कण असतात. त्याचं जर वर्गीकरण पाहिलं तर या ठिकाणी सेंद्रिय पदार्थापासून आलेले पण कण असतात, बॅक्टेरिया असतात आणि असेंद्रिय पदार्थापासून आलेले जे काही कण आहे, म्हणजे खडकाची झीज झाल्यानंतर जी काही मृदा असते त्याचे जे काही बारीक कण होतात, हे सुद्धा वातावरणामध्ये असतात. म्हणजे हे धूलिकण असतात थोडक्यात. म्हणजे वातावरणाचा भाग म्हणजे गॅस किंवा हवा, सूक्ष्म कण आणि तिसरा याच्यातला महत्त्वाचा घटक जो आहे म्हणजे बाष्प. पाण्याला उष्णता मिळाल्यानंतर जी काही पाण्याची वाफ होते, ही वाफ या ठिकाणी बाष्प स्वरूपामध्ये वातावरणामध्ये असतात. तर असे हे तीन मुख्य जे काही घटक असतात हे वातावरणात असतात आणि याचं प्रमाण हे सर्वत्र सारखं नसतं. तर या संदर्भात जो काही अभ्यास आहे, सखोल अशा प्रकारचा जो अभ्यास हा वातावरणामध्ये केला जातो, हवामानशास्त्रामध्ये केला जातो आणि विशेषतः 12 ते 16 किलोमीटरपर्यंतचा पृथ्वीपासून असणारा जो काही भाग आहे, यामध्ये आपणाला विविध प्रकारचे आविष्कार पाहावयास मिळतात. म्हणजे पाण्याची वाफ होणं, वाफेपासून ढग तयार होणं, ही ढग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जाणं आणि त्यापासून पाऊस पडणं. काही ठिकाणी पाऊस पडतो अतिवृष्टीच्या स्वरूपात, तर काही ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात पडतो, काही ठिकाणी तो हिमवृष्टीच्या स्वरूपात पडतो, तर काही ठिकाणी तो गारपिटीच्या स्वरूपात पडतो. तर हे जे काही विविध प्रकारचे जे काही आविष्कार आपण वातावरणामध्ये बघतो, तर या संदर्भात सखोल असा जो काही अभ्यास आहे हा वातावरणशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे जलावरण आहे. जलावरण म्हणजे पाण्याचं आवरण. महासागर 71% जो काही भाग आहे हा महासागराचा भाग आहे आणि या महासागराच्या भागामध्ये ज्या विविध प्रकारच्या ज्या काही हालचाली होतात सागर जलाच्या, याचा पृथ्वीवर सर्व घटकावर त्याचा परिणाम होतो. मग सागर जलाची क्षारता असेल, सागर जलाचं तापमान असेल, सागर जलामध्ये निर्माण होणारे विविध प्रकारचे
प्रवाह असतील, या विविध घटकाच्या संदर्भात सखोल अभ्यास जो असतो हा सागरशास्त्रामध्ये केला जातो. सागराला रत्नाकर असं म्हटलं जातं. सागरामध्ये विविध वनस्पती आणि विविध प्राणी आढळतात, विविध प्रकारची खनिजे आढळतात, तेल आढळतं. तर मानवासाठी म्हणजे सागराचा विविध स्तरावर उपयोग होतो. म्हणजे जलवाहतुकीपासून तर बाष्पाचा पुरवठा करण्यापासून तर साधन संपत्तीपर्यंत सागराचा मानवाला उपयोग होत असतो. त्या अनुषंगाने या आवरणाचा अभ्यास हा प्राकृतिक भूगोलामध्ये केला जातो. ह्या तिन्ही आवरणामध्ये ज्या काही क्रिया प्रक्रिया होतात, या क्रिया प्रक्रियेवर पृथ्वीवरील जीवावरण जे आहे हे जीवावरण अवलंबून आहे. जीवावरणामध्ये असणारे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे जे काही घटक आहे यांचं जे काही अस्तित्व आहे हे अस्तित्व कशावर अवलंबून आहे, तर हे अस्तित्व या अजैविक घटकातून यांना जो काही पुरवठा होतो अन्नद्रव्याचा त्यावर जीवावरणाचं अस्तित्व अवलंबून आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये पर्यावरणाचा अत्यंत सखोल असा अभ्यास केला जातो. पण त्याहीपेक्षा जर आपण पहिल्यांदा प्राकृतिक भूगोलाचा जर सखोल अभ्यास केला, निसर्गाचं कार्य कशा पद्धतीने चालतं, निसर्गातील हे विविध आवरण कशा पद्धतीने एकमेकाशी अनुबंधित आहेत, याचा त्यांचं कार्यकारण भाव जर आपण समजून घेतला तर आपणाला पर्यावरण किंवा पर्यावरणाच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत या समजून घ्यायच्या असतील तर पहिल्यांदा प्राकृतिक भूगोलाचा सखोल अशा प्रकारचा अभ्यास करावा लागेल. आणि ते सर्व अभ्यास घटक हे प्राकृतिक भूगोलाच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. थँक्यू.